रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 97. काही नित्य नेमाविण अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. त्याचा होय भूमिभार नेणे जातीचा आचार, झाला दावेदार भोगवी अघोर पितरासी. अखंड अशुभवाणी खरे न बोले स्वप्नी, पापी तयाहुनी नाही आणिक दुसरा. पोटपोसी एकला भूती दया नाही ज्याला, पाठी लागे आल्या अतिथाचे द्वारेशी. काही संतांचे पूजन न घडे तीर्थांचे भ्रमण, यमाचा आंदण सीण थोर पावला. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरुनी गेली म्हणती मी माझे. प्रातस्मरण, गंगा स्नान, संध्या, देवपूजा, तुळशी प्रदक्षिणा यापैकी कोणत्याही नित्य नियमा वाचून जो अन्न खातो तो कुत्रा आहे, त्याचा मनुष्यपणा व्यर्थ आहे. जो केवळ संसाराचाच भार वाहतो तो बैल आहे, अशा मनुष्याचा भूमीला भार होतो. जो स्वजातीचा आचार पाळीत नाही तो पितरांचा शत्रू झाला असून त्यांना अघोर नरक भोगावयास लावतो. जो नेहमी अभद्र बोलतो आणि स्वप्नात सुद्धा खरे बोलत नाही, त्याच्यापेक्षा अधिक पापी जगात दुसरा नाही. जो एकटाच स्वतःचे पोट भरतो, ज्याला गरीब प्राण्याविषयी दया येत नाही, अतिथी दाराशी आला तर त्याला घालवण्याकरता जो त्याच्या पाठीशी लागतो, आयुष्यात कधीही संतांचे पूजन व तीर्थयात्रा ज्याला घडली नाही, असा मनुष्य यमाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे त्यास यमाकडून फार दुःख प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात, जी माणसे देवाला विसरून गेली आणि देहाला मी व स्त्री पुत्रादिकांना माझे असे म्हणतात, त्यांनी आपल्या मनुष्यपणाची हानी केली. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.